मोगऱ्याच्या झाडावर अशा प्रकारे भरपूर फुलं घेण्यासाठी आत्ता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्याला त्याच्यावर काय काम करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोगऱ्याच्या जुन्या झाडाची छाटणी करायची आहे. तर इथे मी शेंडे कापणार आहे आज माझ्या झाडाचे, पण तुम्ही त्याची खरड छाटणी पण करू शकता किंवा मग हलकी छाटणी करू शकता. एकदा छाटणी करून घेतली ना की त्याच्यानंतर आपल्याला त्याचे सगळे पानं काढून टाकायचे. आपलं मन होत नाही बरं का सगळे पानं काढायला, पण मोठे मोठे पानं तर तुम्ही सगळे काढून टाका. त्याच्यामुळं आपल्या झाडाला नवीन जोमाने काम करायची म्हणजे प्रेरणा मिळते आणि आपलं झाड चांगलं वाढतं, भरपूर फुटवे येतात त्याला. आता त्याला खत घालायचे. तर खत काय काय घेतलं, ही शेणखत आहे चांगलं कुजलेलं, मग ही निंबोळी पेंड आहे, काही बोनमील घेतले आणि एप्सम सॉल्ट घेतलेलं आहे. हे सगळं एकत्र करायचं आपल्याला. आता कुंडीतील माती उकरून घ्यायची चांगली. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जेव्हा त्याची छाटणी करून खत घालायचं आहे ना, 3-4 दिवस आधी कुंडीचं पाणी देणं बंद करायचं आहे, म्हणजे माती व्यवस्थित कोरडी होती आणि आपल्याला सगळं काम नीट करता येतं. आता भरपूर पाणी घालायचं आणि झाड आपलं उन्हात ठेवायचं आहे.